जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषेमधला अत्यंत महत्त्वाचा प्रकार बघणार आहे की ज्यामध्ये प्रश्नात काहीतरी पदार्थ दिलेले असतील, काहीतरी ठिकाण दिलेले असतील, प्राणी दिलेले असतील, वस्तू दिलेल्या असणार. ठीक आहे. आणि यांच्या नावासाठी काहीतरी त्याच प्रश्नामध्ये संकेत दिलेला असेल. संकेतमध्ये त्याचेच उलटसुलट केलेले असतील. उदाहरणार्थ जर प्राणी आहे तर प्राण्यांची व अदलाबदल केलेली असेल. जसं की उदाहरणार्थ हत्तीला घोडा म्हणत असतील, घोड्याला उंदीर म्हणत असतील. पदार्थ असेल तर मग दुधाला चहा म्हणत असतील, चहाला कॉफी म्हणत असतील. ठीक आहे ना. किंवा कापड असेल तर कापड, पदार्थात कापड असेल तर कापडला सोने म्हणत असतील, सोन्याला लोखंड म्हणत असतील. असं काहीतरी वेगवेगळे बदल करून त्यांनी या प्रश्नात प्रश्न विचारलेले असतात. पण तुम्हाला हे एक माहित पाहिजे, म्हणजे सामाजिक थोडक्यात अभ्यास पाहिजे की याला हे असं म्हणतात, याच्या कामासाठी हे उपयोगी पडतं. जर तुम्हाला एवढ्या गोष्टी माहित असतील तर तुम्ही नक्कीच या प्रश्नावरचे उत्तर अचूकरित्या काढू शकतात. ठीक आहे. तर आज आपण बघूया. इथे दोन प्रश्न मी घेतलेले आहेत. प्रश्न काय तर बघा, पहिला प्रश्न आहे, हत्तीला आपण कुत्रा व कुत्र्याला सिंह म्हणूया. म्हणजे बघा, या ठिकाणी त्यांनी जे म्हटलेले तेच मान्य करायचं. आपल्याला लक्षात येतंय का? आपल्याला माहिती की हत्ती हा कुत्रा होऊ शकत नाही आणि कुत्रा हा हत्ती राहू शकत नाही. पण त्यांनी प्रश्नात तिथे सांगितलेलं तेच मला गृहीत धरून चालायचं आपल्याला उत्तर काढण्यासाठी. जर तुम्ही आगाऊ डोकं चालवलं तर 100% तुमचा प्रश्न चुकणार आहे. लक्षात येत आहे? तर बघा, प्रश्न काय आहे? हत्तीला आपण कुत्रा म्हटलेलं आहे. काय? हत्तीला आपण कुत्रा कुत्रा व कुत्र्याला सिंह म्हणूया. उंदीराला उंदीराला काय म्हटलेलं? उंदीराला हरिण, बैलाला उंदीर आणि मांजराला हत्ती मानूया. या सर्व प्राण्यांची आकारमानानुसार मांडणी केल्यास मध्यभागी कोणता प्राणी येईल? म्हणजे बघा, सुरुवातीला या प्रश्नात काय म्हटलेलं त्यांनी? प्राण्यांच्या नावात बदल करून दिलेला आहे. ठीक आहे ना, की या प्राण्याला असं असं म्हटलेलं आहे आणि नंतर त्यांची क्रमनुसार मांडणी करायची, आकारमानाच्या क्रमनुसार मांडणी करायची आणि नंतर तुम्हाला विचारलेलं की त्यांच्या मध्यभागी कोण येणार. ठीक आहे. तर आता उदाहरणार्थ बघा, हत्तीला आपण कुत्रा म्हटलेलं आहे. काय? इकडे लिहून घेऊ पहिले हत्ती. ठीक आहे ना. हत्तीला काय म्हटलेलं आहे? हत्तीला हत्तीला कुत्रा म्हणतात, बरोबर की नाही? हत्तीला कुत्रा म्हटलेलं आहे. कुत्र्याला सिंह. काय? कुत्र्याला, इकडे कुत्रा लिहितो मी. कुत्र्याला काय म्हटलेलं आहे? सिंह. ठीक आहे ना. कुत्र्याला सिंह. उंदीरला हरिण. काय? उंदीरला काय म्हटलेलं आहे? हरिण. मग उंदीर इकडे लिहितो मी. उंदीरला, आता ही इकडे लिहितो म्हणजे का? कारण मला आकार माहिती आहे ना, कोणता प्राणी किती मोठा असतो आणि कोणापेक्षा कोण किती लहान असेल. उंदीरला काय म्हटलेलं आहे? हरिण. ठीक आहे. त्यानंतर बैलाला उंदीर. तर बैल हा हत्तीपेक्षा लहान असेल पण कुत्र्यापेक्षा मोठा आहे ना, म्हणून बघ बैलला उंदीर म्हटलेलं आहे. काय? बैलाला उंदीर म्हटलेलं आहे. काय? उंदीर. लक्षात आहे? बैलाला उंदीर म्हटले आणि मांजराला हत्ती म्हटले. आणि मांजराला, मग मांजर ही कुत्र्यापेक्षा लहान पण उंदीरपेक्षा मोठी असेल ना, म्हणून मांजरला काय म्हटलेलं त्यांनी? मांजराला इकडे बघ हत्ती म्हटले. काय? मांजराला हत्ती म्हटले. हत्ती. मांजराला हत्ती म्हटले. काय? हत्ती म्हटले. या सर्व प्राण्यांची आकारमानानुसार मांडणी केल्यास काय? या सर्व प्राण्यांची आकारमानानुसार मांडणी केल्यास मध्यभागी कोण येणार? तर बघा, जर यांची तुम्ही आकारमानानुसार मांडणी केली, लक्षात आहे? आकारमानानुसार मांडणी केली तर तुम्हाला विचारलेले की याच्या मध्यभागी कोणता प्राणी येणार? आता बघा, हत्ती हा सर्वात मोठा असणार, बरोबर की नाही? हत्ती हा सर्वात मोठा आहे, नंतर बैल त्यापेक्षा लहान आहे, नंतर कुत्रा आहे, नंतर मांजर येणार, बरोबर की नाही? नंतर उंदीर येणार. लक्षात आहे? नंतर शेवटी काय येणार? उंदीर. आकारमानानुसार त्यांचा असा उतरता क्रम असणार आहे. लक्षात आहे? मग या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी की मध्यभागी कोणता प्राणी येईल? आता बघा, मध्यभागी कोणता येतोय? कुत्रा येतोय ना. लक्षात आहे की नाही? कुत्रा येतोय. पण या कुत्र्याला काय म्हटलेलं त्यांनी? कुत्र्याला काय म्हटलेलं? सिंह. म्हणून या प्रश्नात कुत्रा जरी ऑप्शन मध्ये उत्तर असेल तर कुत्रा मारायचं नाही, कारण त्यांनी कुत्र्याला इथे काय म्हटलेलं होतं? सिंह म्हटलेलं होतं. बघा, कुत्र्याला सिंह. म्हणून मध्यभागी कोणता प्राणी येणार? सिंह. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 3. लक्षात येत आहे? आता याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, जर पाण्याला गवत म्हटले, गवताला लोखंड म्हटले, लोखंडाला दगड म्हटले, तर गाय काय खाईल? लक्षात आहे? इथे काय म्हटले? जर पाण्याला गवत म्हटले, गवताला लोखंड म्हटले, लोखंडाला दगड म्हटले, तर गाय काय खाईल? तुम्हाला माहित पाहिजे की गाय काय खाते? तर गवत, बरोबर की नाही? गाय काय खाणार? काय खाते? गवत. आता या ठिकाणी गवत ही गाय खाते असं आपल्याला माहिती आहे, परंतु उत्तर गवत लिहायचं नाही. बघा, इथे ऑप्शन मध्ये गवत दिलेलं आहे. जर तुम्ही उत्तर गवत लिहिलं तर तुमचा प्रश्न चुकणार आहे, कारण गवताला काहीतरी सांकेतिक शब्द दिलेले ना त्यांनी. मग गवताला काय म्हटलेलं आहे? गवताला लोखंड. आपल्याला हे माहिती आहे की गाय
गवत खाते, पण गवताला काय म्हटलेलं त्यांनी? लोखंड. बरोबर आहे. मग गाय काय खाणार? लोखंड. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मित्रांनो, मी आता तुम्हाला एक प्रश्न अजून देतो. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर सांगणार काय? मित्रांनो, मग बघा आता एक प्रश्न पुढचा. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? तर तुम्हाला जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे ना? तर त्याचे 4 विकल्प आहे. पहिला आहे त्रिकोण, दुसरा आहे वर्तुळ, तिसरा आहे चौकोन आणि चौथा आहे आयत. तर मित्रांनो, या ठिकाणी आकृतीसाठी दुसरी सांकेतिक आकृती त्यांनी दिलेली आहे आणि त्यात तुम्हाला विचारलेलं आहे की जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला भूमितीचा बेसिक भूमितीय संकल्पना माहित पाहिजे. ठीक आहे ना? तर तुम्हाला लगेच अशा प्रश्नांची पण उत्तरं काढता येतील. मित्रांनो, जर आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शिवाय तुमचे जे कोणी भरती करणारे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत देखील आपला हा व्हिडिओ पाठवा. आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.